नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. एक विशेष बातमीसाठी मी आज आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा आहे त्या तथाकथित ज्योतिषी, स्वयंघोषित ज्योतिषी, तांत्रिक, मांत्रिक भोंदू बाबा अशोक खरात याच्याबद्दलची काही माहिती घेऊन आज तुमच्या समोर आलेलो आहे. गेले 2 दिवस याच्या काळ्या कृत्यांचे कारनामे अवघा महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राला हादरवून टाकेल असं हे प्रकरण आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेकदा असे प्रकार आपल्या समोर आलेले आहेत. महाराष्ट्राने अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार, महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार महाराष्ट्राने अनेकदा बघितलेले आहेत. पण हा प्रकार महाराष्ट्राच्या संपूर्ण जनमानसाला हादरवून टाकणारा असा हा प्रकार आहे. लैंगिक शोषण, आर्थिक शोषण, फसवणूक, आपल्या राजकीय ताकदीचा वापर कशा प्रकारे हा माणूस गैरप्रकारे हा व्यक्ती करत होता याचे सगळे कारनामे आता समोर येत आहेत. कॅप्टन अशोक खरात जो अनेक राजकीय नेत्यांच्या जवळ होता, अनेक राजकीय नेत्यांना तो त्यांचं भविष्य सांगायचा, त्यांना त्यांच्या काही तांत्रिक विधींसाठी तो एक सल्लागार म्हणून काम करायचा. त्याच्याकडे अनेक नेते जाऊन त्याच्या पायावरती माथा टेकवायचे असा हा तथाकथित बाबा, तथाकथित ज्योतिषी भोंदू बाबा हा आता पोलिसांच्या अटकेत. अनेकांना असं वाटतंय की त्याला झालेली अटक या प्रकरणाची सुरुवात आहे. पण अशोक खरातची, कॅप्टन अशोक खरातची ही अटक हा या संपूर्ण प्रकाराचा मध्यबिंदू आहे. जे म्हणतात हिंदीमध्ये कधी की कहाणी अभी शुरू हुई है. या घाणेरड्या हिणकस महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालेल अशा या प्रकरणाची सुरुवात गेल्या अनेक वर्षांपूर्वी झालेली आहे. स्वतःच्या सिद्धींच्या जोरावरती, आपल्या ताकदींच्या जोरावरती हा अनेक नेत्यांना काही बोगस पूजा सांगून त्यांची लाखोंची, कोटींची फसवणूक करत होता. त्याच्यासोबतच सगळ्यात पहिले जेव्हा एखाद्या माणसाची राजकीय, आर्थिक ताकद वाढते, त्याला असं पाठबळ मिळायला लागतं, तेव्हा त्याच्यातला विकृत राक्षस जागा होतो. आणि असाच एक राक्षस आता उभा महाराष्ट्र बघतोय. माझ्या माहितीप्रमाणे गेली 25 वर्ष जी मी महाराष्ट्रात पत्रकारिता केली आहे, अनेक प्रकरणं समोर आली असेल, जळगावचं सेक्स स्कॅन्डल असेल, अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. पण त्या सगळ्यांच्या वर, त्या सगळ्यांना लाजवेल, त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राला हादरवून टाकेल असंच हे प्रकरण आहे. या प्रकरणातले जे डिटेल्स आहेत, काही प्रकरणातले डिटेल्स तर असे आहेत की जे आम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती आपल्यासमोर मांडूही शकत नाही आणि सांगूही शकत नाहीत. पण पोलीस तपासामध्ये या सगळ्या बाबी समोर येणार आणि आज आम्ही ह्या सगळ्या बाबी आपल्यासमोर मांडणार आहोत. तर कथित ज्योतिषी, कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढताना दिसते. ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आम्ही आज आपल्यासमोर घेऊन येतोय. त्यामुळे सध्या असलेल्या एका तक्रारदारापेक्षाही अनेक तक्रारदार आता समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस दलातील अत्यंत विश्वासू आणि महत्त्वाच्या सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही तक्रारदार पोलिसांकडे धाव घेणार आहेत, पोलिसांच्या समोर येणार आहेत अशी शक्यता आहे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाच्या कथा या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. लोकांना मानसिक आधार देण्याच्या बहाण्यानं हा सैतान काय काय करायचा याची सगळी कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विकृतीचा हा कॅप्टन या विशेष भागामध्ये. सगळ्यात पहिलं आम्ही जसं याला म्हणतो की 5 चॅप्टर्स या कथित भोंदू बाबाच्या या संपूर्ण फसवणुकीचे आहेत. याच्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण आहे, महिलांचं यौन शोषणाचे हे तर केसेस आहेतच समोर. सोबतच अनेकांची कशी फसवणूक केली, कसा अनेकांना हा लाखो कोटीचा गंडा घालत होतात, हे सगळं सांगत. सगळ्यात पहिले ह्याच्यातला चॅप्टर 1 आम्ही आपल्यासमोर सांगतोय. चॅप्टर 1 आहे याबाबतचा आपल्या समोर. याची व्याप्ती आता कशा प्रकारे वाढणार आहे. गेले 2-3 दिवस तुम्ही ज्या प्रकारे या प्रकरणाच्या काही बातम्या वाचल्या असतील, बघितल्या असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला काही व्हिडिओ समोर आले दिसत. पण जी माहिती आता विश्वसनीय सूत्रांच्या माहितीने आपल्या समोर येते, लैंगिक शोषणाचे 200 ते 250 व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते. आणि ज्याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा आणि जी SIT आहे, ज्याच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आलेला आहे, ते याचा तपास करतायत. 200 ते 250 व्हिडिओ या संपूर्ण प्रकारात असल्याची माहिती आहे, ज्याचा तपास सध्या पोलीस करतायत. एकाच महिन्यामध्ये साधारणपणे गेल्या वर्षाच्या एका महिन्याच्या कालावधीत हे रेकॉर्ड झालेले व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 30 ते 35
महिलांचं या केवळ एका महिन्याच्या कालावधीमध्ये 30 ते 35 महिला या कॅप्टनच्या विकृतीच्या शिकार झाल्या. 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्स याच्यामध्ये आहेत, ज्याचा तपास सध्या पोलीस करतायत आणि त्यामुळे या देखील महिला आता कॅप्टनच्या अटकेनंतर समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 200 ते 250 व्हिडिओ क्लिप असं म्हटलं जात होतं सकाळपर्यंत की साधारणपणे 100 व्हिडिओज आहेत, पण या व्हिडिओ क्लिप्सची संख्या बघितली ज्याच्यामध्ये काही महिलांचं वारंवार लैंगिक शोषण केलेलं आहे. काही महिलांच्या बाबत त्यांना बोलवून तिथे ज्यात त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या कार्यालयात येत असत किंवा काही तर त्याच्याकडे ज्या तो ट्रस्टचा अध्यक्ष आहे त्या मंदिरात देखील त्या महिलांना बोलवलं जात असे. आणि जी सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आम्ही तुम्हाला सांगतोय की एक धक्कादायक बाब जी अनेकांना, ज्यांना धर्म या नावाचा, ज्याने आस्थेचा जो बाजार याने इथे मांडला होता, या आस्थेच्या बाजाराच्या नावाखाली या भोंदू बाबाने मंदिरात देखील विकृत चाळे केल्याचं समोर येत आहे, अशी माहिती समोर येते आणि त्याचा देखील तपास आता पोलीस करतात. मंदिर हे अनेकांसाठी आस्थेचं ठिकाण आहे. अनेक जण मंदिरामध्ये देवाकडे शांतीसाठी, समाधानासाठी, आपल्यासाठी चांगलं मागण्यासाठी मंदिरात जात असतात आणि तिथेच आपल्याला स्वतःला देवाचा माणूस बनवणारा हा विकृत राक्षस जेव्हा तिथे असायचा, त्याच्याकडे काही मागण्यासाठी ही लोक जेव्हा जायचे, तेव्हा त्या महिलांचं त्या मंदिरात त्या देवाच्या साक्षीने याने लैंगिक शोषण केल्याची देखील माहिती समोर येते आणि याचाच तपास आता करणार आहे. 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्स साधारणपणे 58 साधारणपणे या संपूर्ण प्रकरणात आहे असं नेहमी सांगितलं होतं, पण 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्स या संपूर्ण प्रकारात आहे. आणि कशा प्रकारे या विकृत राक्षसाने नैतिकता वेशीला टांगली होती. मिरगावचं ते ईशानेश्वर मंदिर, जिथे गावची अनेक मंडळी येत असतील, आजूबाजूची अनेक लोक येत असतील आणि याच्यावरती श्रद्धा ठेवून, या बुवावरती, या बाबावरती, या तथाकथित ज्योतिषावरती विश्वास ठेवून जी लोकं तिथे येत होती, त्या महिलांचं त्या मंदिरामध्ये त्या देवाच्या साक्षीने, तिथे महादेवाची पिंड आहे जे अनेकांसाठी आस्थेचं ठिकाण आहे, तिथे हा माणूस आपल्या विकृत चाळ्यांनी तिथे आपल्या शरीराच्या विकृत इच्छा भागवत असे, अशी देखील माहिती समोर येते. सगळ्यात पहिला चॅप्टर आम्ही आपल्या समोर म्हणतात की ही व्याप्ती जी आहे ती वाढणार आहे. या संपूर्ण प्रकारची चौकशी होताना 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्सची चौकशी होणार आहेत. आणि या कामी आम्ही देखील आवाहन करू की ज्या महिलांना कदाचित असं वाटत असेल की आपण तिथे गेलो, कारण आज मी पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे हे शोषण होत होतं आणि कशा प्रकारे त्याचा मोडस ऑपरेंडी सगळा होता, कशा प्रकारे तो हा सगळा गुन्हा करत होता, त्याच्यामध्ये कशा प्रकारे तो काही रसायनांचा वापर करत असे याची शक्यता पोलिसांना वाटते, त्याचा देखील तपास होते ते सांगणार आहे. पण हे करत असताना ह्याने भीती, भय, लज्जा या सगळ्या गोष्टी खुंटीला टांगून ठेवत कशा प्रकारे हा सगळा प्रकार केला आपण बघणार आहोत.